मित्रांनो, मिरजेच्या भाऊराव चौकात आलोय आणि मिरजेच्या भाऊराव चौकातच सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवरती सिटी लाईट्स वडापाव सेंटरवरती आता आपण भेट देतोय आणि इथं काय काय मिळते ते आता आपण बघणार आहोत. वडापावचे मित्रांनो 4 ते 5 प्रकार इथं मिळतात आणि खूप छान असं सेटअप केलेला आहे दादानी. इकडे बघू शकता तुम्ही, खूप छान सेटअप आणि स्वच्छता देखील इथं मेंटेन केली जाते. आणि इकडे तुम्ही बघू शकता मागच्या बाजूलाच दादा इकडे प्रोडक्शनचं काम करतात आणि वडापाव फ्राय वगैरे करायचं काम इथं चालतंय. तर दादा आपलं नाव सांगा. निखिल मोहन डोने. निखिल मोहन डोने. ओके, राहणार मिरज. मिरज. ओके, तर जर आम्हाला वडापाव तुम्ही कसं करताय जरा दाखवा. ओके, तर हे काय इकडे ठेवलंय? हे वडापावचे टिक्के आहेत. ओके, हे असं तयार होऊन येते. बर. ही टिक्की घरातून करून आणता की कसं? घरातून करतो. घरातूनच करून आणता. ओके, आणि हे काय? हे पीठ. ओके, आता समोर बघू शकता मित्रांनो, हे फ्रेश तेल जे आहे ते आता कढईमध्ये सुरुवातीला घेतलं जाईल आणि हे तापल्यानंतर गरमागरम वडे सोडायची प्रोसेस आपल्या समोर होईल. दादा नॉर्मली कुठला असा रेग्युलर तेल वापरता तुम्ही? आता आम्ही चिराग डबल फिल्टर वापरतो. ओके, सरकी. ओके, तर मित्रांनो समोर बघू शकता आता हे तेल जे आहे ते कढईमध्ये काढून घेतलं जाते आणि चांगलं तापल्यानंतर त्याचे वडे सोडले जातील. समोर बघू शकता हे पीठ जे आहे दादाने मग सांगितलं ते पीठ घेतलेलं आहे. ते काय घेतलं आता? हे मीठ घातलं. चवीनुसार मीठ घालायचं. ओके, चवीप्रमाणे मीठ मीठचा अंदाजच असते. अंदाजेच घेतलाय. ओके ओके, सोडा. सोडा थोडा टाकलेला आहे आणि कालवून. ओके, आणि मित्रांनो आता ह्या पिठामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं जाईल. दादा हे स्टॉल चालू करायच्या आधी तुम्ही कुठे शिकायला वगैरे गेला होता वगैरे असं काही? नाही, म्हणजे मी 2 ते 3 वर्ष हॉटेलमध्ये काम केलं. हॉटेलमध्ये काम करत होता? कुठल्या हॉटेलमध्ये? ला मजाली हॉटेल. आपल्या ओके. इथं भाऊराव चौकातच होतं. मिरजेमध्येच आहे? मिरजे. ओके ओके, तिथं काय काम करत होता? तिथं काउंटरला होतो मी. ओके, कॅश काउंटरला होतो. कॅश काउंटरला. पण बाकीचं किचन काउंटर, स्टोअर सगळं मीच सांभाळलं. ओके ओके ओके, मग तिथंच वडे वगैरे शिकला तुम्ही? म्हणजे असं. ओके, तर मित्रांनो समोर बघू शकता एक घट्ट असं हे पीठ आता मळून घेतलं जाते. वड्यामध्ये दुसरं काही टाकलं जात नाही ना आता नाही पिठामध्ये? नाही. ओके, मित्रांनो समोर बघू शकता आता हे मीठ सोडा एवढंच ऍड केलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते घट्ट असं कालवून घेतलंय. तर वरती उचलून दाखवा किती घट्ट वगैरे असं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी कशी आहे ती. अशा पद्धतीने घट्ट असं पीठ हे मळून घेतलेलं आहे. ओके, त्यामध्ये ओवा वगैरे ऍड करत नाही तुम्ही? ओवा म्हणजे आम्ही दळप करून आणताना त्यामध्ये घालतो. ओके, वरून घालत. ओके, दळतानाच यामध्ये ओवा टाकलेला आहे. ओके ओके ओके, तर मित्रांनो तेल आता चेक करायला दादांनी जरा टेस्ट करायसाठी थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि बऱ्यापैकी आता तेल गरम झालंय ना दादा? हो, आता गरम झाले तेल. आपल्याला पाहिजे तेवढं गरम झाले? अजून नाही, अजून थोडं. ओके, मित्रांनो इथं तेल छान पद्धतीने आता तापलंय आणि इथं आता वडे जे आहेत ते सोडले जातील. मित्रांनो तेल खूप छान पद्धतीनं तापलेलं आहे आता. दादा रोज किती वडे सोडले जातात? रोज 400 ते 500. ओके, 400 ते 500 वडे मित्रांनो सोडले जातात आणि तुम्ही बघू शकता इथं समोर तेल छान पद्धतीने आता गरम झालंय आणि हे वडे जे आहेत ते सोडले जातात. समोर आता इथं तुम्ही बघू शकता सर हे जे पॅटीस आहेत ते असे तयार करून ठेवले जातात आणि पिठामध्ये बुडवून हे असे वडे सोडले जातात. मित्रांनो समोर बघू शकता खूप छान पद्धतीनं हे आता वडे इथं फ्राय होतात. दादा आता फ्राय व्हायला किती वेळ लागतो तरी? 5 ते 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटात होते? 5 ते 10 मिनिटात आता काढून घ्यायचं, परत आणि सोडायचं. ओके, हे हाफ फ्राय झाले. ओके, तर मित्रांनो आता हे हाफ फ्राय झाले थोडे आणि हे काढून पुन्हा एकदा फ्राय केले जातील, बरोबर ना दादा? बरोबर. तर समोर मित्रांनो हे वडे तेलातून काढलेत तुम्ही बघू शकता. तर ते हाफ फ्राय केलेले आहेत आणि पुन्हा एकदा फ्राय करण्यासाठी सोडले जातील. दुसरी बॅच जी आहे ते आता हे दादा बरोबर काढून घेत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार.
आपलं नाव सांगा. माझं नाव प्रशांत रघुनाथ कोकणे, ओके, राहणार. राणा शिरोळ. ओके. इथं मिरजेमध्ये आलो होतो. इथं सिटी डिलाईटचा वडापाव खायसाठी आलो होतो. वडा कसा वाटला तुम्हाला? मस्त आहे, छान आहे वडा. शिरोळकडचा आता शिरोळला गेल्यानंतर काय सांगाल तुम्ही लोकांना? शिरोळला गेल्यानंतर कधी मिरजेला गेल्यानंतर सिटी डिलाईटचा वडापावचा एकदा टेस्ट घेऊन बघा, छान वाटेल, मस्त आहे. ओके, थँक्यू. मित्रांनो, वडापाव सेंटरवरती अवश्य तुम्ही एकदा भेट द्या, कारण 2-3 प्रकारचे वडे मिळतात. दादाने टेस्ट वेगवेगळ्या इथं फ्लेवर्स केलेले आहेत. चीज मेयोनीज वडापाव आणि शेजवान वडापाव आणि आपला रेग्युलर वडापाव असे वडे मिळतात. बरोबर ना दादा? का आणि काय कुठला प्रकार आहे? नाही, चार कुठले कुठले प्रकारचे. कुठले कुठले? चीज वडापाव, मेयोनीज वडापाव, आमचा स्पेशल आहे तो ग्रिल चीज, ग्रिल चीज. ओके, शेजवान. शेजवान. तर मित्रांनो, आता हे दुसऱ्यांदा आता तेलामध्ये हे वडे सोडले आहेत आणि डबल फ्राय हे वडे करून घेतले जातील. एकाच वेळी कढईत वडे बसत नाहीत तेवढे आणि टेम्परेचर मेंटेन होत नाही, त्यामुळे दुसऱ्यांदा आता हे फ्राय करून घेतले जातील. वा, समोर बघू शकता मित्रांनो, खूप स्वच्छ अशा तेलामध्ये हे वडे आता तुम्ही समोर बघू शकता फ्राय होत आहेत. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो बघू शकतो की वडापावचा कलर, तेलाचा कलर काळवंडलेला असतो, पण इथं खूप छान पद्धतीनं अगदीच फ्रेश असं तेल घेऊन हे वडे तळले जातात. तर मेडिकल कॉलेजची मुलं आणि कॉलेजची मुलं किंवा इतर व्यावसायिक इतर जे लोक येतात, तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खूप छान पद्धतीनं इथं तेल वापरलं जाते. आपल्या समोरच दादानी फ्रेश असं तेल वापरलं इथं. असं किती लिटर तेल लागते तुम्हाला? असं रोज साधारण 7-8 लिटर लागते. रोजचं 7-8 लिटरचा वापर होतोय. हो. ओके. तर मित्रांनो, हे वडे जे आहेत ते आपल्या समोर आता खूप छान पद्धतीनं फ्राय होत आहेत आणि कलर तुम्ही बघू शकता, गोल्डन कलर यायला चालू झालाय आणि अजून थोडेसे ब्राऊन झाले की वडे काढले जातील. वा, तर मित्रांनो, तुम्ही सांगली मिरजेतून जर बघत असाल तर जवळच हा स्पॉट आहे आणि अवश्य इकडे तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका. खूप छान पद्धतीनं हे वडे आपल्या समोर आता तयार होतात. दादा, अजून किती वेळ लागेल तरी? झाले 2 झाले त्याचं? पूर्ण गोल्डन कलर आला की काढायचं. ओके, आता हे गोल्डन कलर आलेला आहे जवळपास आणि हे वडे आता वेगळ्या प्लेटमध्ये, वेगळ्या भांड्यामध्ये काढले जातील. रेग्युलर वडापावचा मित्रांनो रेट आहे 15 रुपये. 15 रुपये. तर अवश्य या वेळेमध्ये, यांच्या वेळेमध्ये या तुम्ही. ते झालेले आहेत. ओके, आता हे गोल्डन कलरवरती फ्राय झाले थोडे. वा, आणि आता वेगळ्या प्लेटमध्ये आता हे काढून घेऊयात आपण. दादा, आपलं नाव सांगा. माझं नाव दीपक पाटील आहे. राहणार कुठले? राहायला मिरज मध्ये. बर. आम्ही दरवेळेस प्रत्येक आठवड्याला मित्रांसोबत इथे वडापाव खायला येतोय. हा. वडापाव चांगला गरम गरम मिळत असताना सारखा आम्ही इथे जातोय. इथे काही ठिकाणी काय होतंय, पैसे देऊन पण थंड वडापाव भेटतोय. हा, इथं मात्र गरमागरम वडे मिळतात. मजा येते. इथलं कुठले कुठले वडे तुम्ही ट्राय केले तिथले? चायनीज एक वडा खाल्ला आम्ही. बर. तो एक चांगला लागला. ओके. तर हे मित्रांनो, गोल्डन कलर वरती हे गरमागरम वडे आता तयार आहेत. ही दुसरी बॅच आता काढलेली आहे. एक नंबर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर 2 जण भाऊ, सख्खे भाऊ आहेत आणि मिरजेत खूप छान पद्धतीने हा व्यवसाय करतात. मराठी माणसांनी असं एकत्र येऊन जर व्यवसाय केला तर त्याला काय स्वरूप प्राप्त होऊ शकते तुम्ही समोर बघताय. ह्या दोघा बंधूंनी खूप छान पद्धतीने सेटअप लावून हा आता व्यवसाय उभारलाय. हे वडे आता तयार आहेत आणि कस्टमरला इकडे दिले जातील. तर जरा दादा, तुमचा सेटअप जो आहे तो दाखवा आम्हाला. आपल्या इथं म्हणजे असं वडापाव वगैरे असे ठेवतो आम्ही. ओके, त्यामध्ये वडे असतात. वडे असतात. ओके, चटणी, ही चटणी पुदिनाची कसली? चटणी. पुदिना चटणी. चटणी. ओके ओके. हे मेयोनीज आहे. मेयोनीज आहे. हे लिक्विड चीज आहे. हे लिक्विड चीज आहे. ओके. हे शेजवान. शेजवान चटणी. ओके. हे काय? हे बटर आहे. बटर. ग्रिल चीज आपण जे करतोय त्याला बटर लावून. ओके, हे समोर बघताय ते म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे मिरच्या. सांगली मिरजेत
मिरच्या वडापाव बरोबर दिले जातात. तर ह्या मिरच्या गरमागरम आहेत. तर दादा आता आम्हाला काय करून दाखवता? ग्रिल चीज ग्रिल चीज वडापाव. ओके, दाखवा. हे ग्रिल चीज वडापाव आपल्या समोर तयार होते. त्यासाठी काय लावलंय पहिल्यांदा? पहिला लिक्विड चीज लावते, ओके त्याच्यावर वडा ठेवायचा. ओके. लिक्विड चीज वडापाव आता आपण बघतोय. प्रोसेस आपल्या समोर आता ही तयार होते. तर ही प्रोसेस आता आपल्या समोर बघतोय आपण. वडा आता हा ग्रिल मध्ये समोर बघू शकता. हा ग्रिल मध्ये ठेवले जातील वडे. तर ह्या वड्याला अशा पद्धतीने बटर लावून पुन्हा हे ग्रिल मध्ये ठेवले जातील. तर दादा ह्या ग्रिल वडापावचा रेट काय आहे? 40 रुपये. हे किती वेळ ठेवलं जातं इथं? 2 मिनिटं ते 3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटं मित्रांनो हे ग्रिल केले जातील वडे आणि त्यानंतर काढले जातील. तर मित्रांनो 1-2 मिनिटं झालेले आहेत आणि पुढची प्रोसेस आता आपण बघणार आहोत. तर पुन्हा एकदा बटर लावलं जातं या वड्यांना. चीज ग्रिल वडापाव बघतोय आपण आणि हे पलटून ठेवलेलं आहे पुन्हा एकदा आणि दुसऱ्या बाजूला देखील बटर लावून घेतलं जातं आणि 1-2 मिनिटं ठेवलं जाईल आणि वडापाव ग्रिल चीज वडापाव तयार होईल. चीज वडापाव तुम्ही कुठे शिकलात काय? चीज वडापाव असं शिकलो वगैरे नाही, प्रॅक्टिकल करून? प्रॅक्टिकल करून. ओके. ह्यांचा जो ग्रिल वडा येतोय तो पण एकदम छान आहे. ग्रिल चीज वडापाव पण चांगला आहे. हो. ओके ओके, थँक्यू. तुमचं नाव सांगा दादा. अनिकेत सांगपा, राहणार कुठले? मिरज. ग्रिल वडापावची आता प्लेट लावली जाते मित्रांनो. त्याला काय दिलं जातं पहिल्यांदा? पहिला सॉस दिलो, सॉस दिलं जाते. तर चटणी. ओके, जरा ढवळून दाखव पण एकदा. तर ही पुदिन्याची चटणी समोर बघू शकता मित्रांनो. ही पुदिन्याची मस्त अशी चटणी दिली जाते वडापाव सोबत. वा. आणि हे ग्रिल वडापाव तयार झाला आता. वा. तर समोर बघताय तो ग्रिल वडापाव, ग्रिल चीज वडापाव आपल्या समोर तयार आहे आणि हा प्लेटला आता लावला जातोय. तर याच्यावरती मित्रांनो चीज स्प्रिंकल केलं जाईल. बघू शकता आता भरपूर चीज ऍड केलेलं आहे. तर ग्रिल चीज वडापाव आपल्या समोर तयार आहे आणि याचा रेट किती आहे दादा? 40 रुपये. मित्रांनो सिटी डिलाइट वडापाव सेंटर मिरज इथं आता आपण आलोय आणि समोर बघू शकता हा चीज वडापाव आपल्या समोर आता दादांनी दिलाय करून. तर खूप छान असं प्रेझेंटेशन आणि खूप छान पद्धतीनं सर्व देखील केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर ग्रिल चीज ग्रिल वडापाव सोबत एक मिरची, पुदिन्याची चटणी आणि सॉस दिलेला आहे. आता आपण टेस्ट करून बघूयात. गरमागरम चीज वडापाव आपल्या समोर मित्रांनो तयार आहे. वा, सुपर. अतिशय गरम गरम वडापाव आहे. त्याच्यावरती चीज तुम्ही बघू शकता इथं हे मेल्ट झालंय. परत चीज टाकलंय, आत देखील लिक्विड चीज टाकलेलं आहे. खूप युनिक अशी टेस्ट लागते. मुळातच वडापावची टेस्ट इतकी सुंदर आहे. आता आपण जरा तर थोडं चटणीमध्ये डीप करून आपण टेस्ट करून बघूयात. वडा थोडा गार देखील होईल त्यामुळे. वा, अतिशय सुंदर मित्रांनो. खूपच छान वडापाव इथं आहे. प्रेझेंटेशन छान आहे. स्वच्छता देखील आपण बघितली छान पद्धतीने ठेवलेली आहे. स्पेशली पुदिन्याची चटणी आहे त्याचा एक खूप छान असा फ्लेवर लागतोय आणि मुळात वडापाव देखील टेस्टी आहेच. मित्रांनो जेव्हा कधी या बाजूला याल तुम्ही भाऊराव चौकामध्ये मिरज सिव्हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावरती, तर हा स्टॉल तुम्हाला दिसेल. संध्याकाळी 4 ते रात्री 10-10:30 पर्यंत हा स्टॉल असतो. तर अवश्य इथं वडापाव टेस्ट करा. वेगवेगळ्या प्रकारचे इथं वडे मिळतात. दादांनी सांगितले आणि त्याचे रेट देखील मिळालेत. रेट देखील त्यांनी सांगितलेत. तर सगळे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. त्यापैकी चीज वडापाव आपण आता घेतलाय
आणि खूपच छान झालेला आहे. तर थोडं दाखवूया. वरती तेच मित्रांनो मेल्ट झालेलं आहे. आतमध्ये समोर बघू शकता तुम्ही हे लिक्विड चीज टाकलेलं आहे. दादा नमस्कार. नाव सांगा तुमचं. राहणार कुठले? मिरज. या स्टॉलवरती तुम्ही कधीपासून येता? खूप दिवस बरं. 2 महिने. इथं आल्यानंतर काय काय ट्राय करताय? मायनीज वडापाव आहे, ओके ग्रिल वडापाव आहे, ओके चटणी वगैरे सोबत चांगला लागतो. ओके. जास्त कुठला आवडतो तुम्हाला मग? मायनीज मायोनीजच. ओके. इतर स्टॉलपेक्षा वेगळं पण काय आहे इथलं? क्रिस्पी आहे हा. आणि टेस्ट पण खूप चांगली आहे. ओके. भाजी एकदम स्पायसी आहे. स्पायसी आहे. ओके. इतर मिरजकरांना किंवा सांगलीकरांना तुम्ही काय सांगाल आता? एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा. हा. टेस्ट खूप छान आहे. ओके एकदा तुम्ही विजिट द्या. सिटी लाईट नाव आहे ओके आणि निखिल आपला मित्र आहे. हम्म. एकदा येऊन ट्राय नक्की करा. ओके. तर दादा आता काय दाखवणार आम्हाला? शेजवान वडापाव. शेजवान वडा. तर शेजवान वडा आपल्यासमोर तयार होतो मित्रांनो. पहिल्यांदा हा पाव कट करून घेतलाय मधून. त्यानंतर ही शेजवान चटणी जी आहे ती अप्लाय केली जाईल पावावरती. वा. तर भरपूर अशी शेजवान चटणी लावलेली आहे आणि त्यानंतर हा वडा जो आहे तो आता मध्ये ठेवला जाईल. त्यानंतर कट केलं जाईल. दादा याचा रेट किती आहे? तुझं 25 रुपये. 25 रुपये. तर यासोबत मित्रांनो सॉस तसंच पुदिन्याची चटणी दिली जाते आणि हा चायनीज वडापाव यालाच म्हणतात का? नाही, मगाशी लोक चायनीज म्हणत होते. हा, तर मित्रांनो हा शेजवान वडापाव आपल्या समोर तयार आहे आणि याचा रेट आहे 25 रुपये. तर आता आपण हा वडा टेस्ट करून बघूयात. तुम्ही मित्रांनो समोर बघू शकता आता हा शेजवान वडापाव आपल्या समोर तयार आहे आणि इथं समोर बघू शकता की शेजवान चटणी त्यामध्ये अप्लाय केलेली आहे भरपूर प्रमाणात आणि ह्या वडापाव सोबत शेजवान चटणी, वडापाव, मिरची, पुदिन्याची चटणी आणि सॉस दिला जातो. तर एक बाईट घेऊन आपण आता टेस्ट बघूयात. नक्कीच मित्रांनो झणझणीत तिखट असणार आहे असं वाटतंय. टेस्ट करून बघूयात. समोर बघू शकता आता हा वडापाव टेस्ट करून बघणार आहोत. अतिशय जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो. झणझणीत असा हा शेजवान वडापाव खायला खूप छान लागतोय. या स्टॉलवरचे मित्रांनो जे काही प्रकार आहेत त्या वडापावचे ते सगळे आता आपण ट्राय करून झाले. रेग्युलर वडापाव आहे तो आपण बऱ्याच वेळा ट्राय केलाय. तो देखील छान आहे. मग बाकी हे जे वडे आहेत ते तुम्हाला दाखवायचे होते त्यामुळे आपण ती रेसिपी आणि टेस्ट पण केलेत. तर ज्यांना कोणाला ह्या सगळ्या रेसिपी टेस्ट करायची असेल त्यांनी अवश्य या स्टॉलवरती या आणि वडापावचे जे काही प्रकार आहेत ते एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. आता हा वडापाव संपवणार आहे. संपवल्याशिवाय जाणार नाही आहे. पुन्हा एकदा एक बाईट घेतो. मित्रांनो नक्की या स्टॉलवरती आणि वडापाव टेस्ट करायला विसरू नका.